नमस्कार. शब्दांगणचं 66वं सत्र. मनमे है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या चरित्रात्मक पुस्तकावरती आधारित आजचं सेशन आहे. आपण थोडीशी वाट बघूया, थोड्या अजून पार्टिसिपंट्स जॉईन होतील त्याप्रमाणे पुढे जात जाऊया. विश्वास नांगरे पाटील म्हणजे IPS अधिकारी, 1997च्या बॅचमध्ये IPS म्हणून सिलेक्ट झालेले, आणि आता सध्या कमिशनर ऑफ पोलीस नाशिक येथे कार्यरत असलेले. 2015 साली राष्ट्रपती पोलीस मेडलने सन्मानित, म्हणजेच गॅलंट्री अवॉर्डने सन्मानित असे एक अधिकारी, ज्यांच्या आजच्या सेशनमधून आपण परिचय करून घेणार आहोत. त्यांचं मनमे है विश्वास हे पुस्तक मला स्टोरीटेल ॲपवरती मी ऐकलेलं आहे. तर आजचं बहुतेक हे पहिलंच सेशन असेल जे ऑडिओ बुकवरती आधारित आहे. आणि वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे हे ऑडिओ बुक खुद्द विश्वास नांगरे पाटील यांच्याच आवाजामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे त्यांची ती विशिष्ट कोल्हापुरी जी शैली, सांगलीची जी शैली आहे बोलण्याची, ती आपल्याला प्रत्येक वाक्यागणिक नोटीस होत असते. जनरली ऑडिओ बुक्स हे कुठल्या तरी अभिनेत्यांकडून किंवा एखाद्या अभिवाचकाकडून म्हणून घेतलेले असतात, पण हे स्वतः लेखकाकडनं ऐकणं म्हणजे याची देही याची डोळा पाहिलेला प्रसंग ऐकण्यासारखं आहे. तर त्यांच्या या पुस्तकामध्ये सुरुवातीला बालपणाचं सेक्शन आहे. म्हणजे ह्या पुस्तकाचे आपण पार्ट्समधून याचा विचार करू शकतो की हे या पुस्तकात सुरुवातीला बालपणाबद्दल आहे, त्याच्यानंतर त्यांचं कॉलेज जीवनाबद्दल आहे, महाविद्यालयीन जीवनाबद्दल माहिती सांगितलेली आहे, त्याच्यानंतर त्यांचे UPSC आणि MPSC परीक्षांच्या तयारीचा भरपूर मोठा काळ आपल्याला पुस्तकामध्ये ऐकायला मिळतो व वाचायला मिळतो. आणि अंतिम भागामध्ये दिलेल्या परीक्षा येतात. पण या प्रत्येक भागाच्या म्हणजे या प्रत्येक विभागातल्या अनुभवांमधून त्यांनी आत्ताच्या परिस्थितीत त्यांना आलेले अनुभव, ते त्या वेळची कुठली शिकवण तिथे कामाला येते याचा आपल्याला त्यांनी याची मध्ये मध्ये ओळख करून दिली आहे. त्यामुळे पूर्ण पुस्तकभर आपल्याला हे कळत जातं की कसं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या पूर्वी कधीतरी आलेल्या अनुभवाचा किंवा कुठल्या तरी शिकवणीचा, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या आलेल्या संपर्काचा कसा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो. तर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये बरेचसे स्पर्धात्मक परीक्षा देऊ पाहणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचे एक मोठा एक त्यांच्यासमोर पेच निर्माण झालेला आहे. कारण त्यांच्या परीक्षा कशा स्वरूपात होतील, कुठे होतील, कुठल्या वेळेत होतील याची त्यांना काहीही शाश्वती नाही. अगदी तोंडावर आलेल्या परीक्षा, एप्रिल-मेमध्ये असणाऱ्या परीक्षांसाठी शेवटच्या टप्प्यात ज्यांची तयारी अगदी जोमाने सुरू असेल त्यांना हा नक्कीच एक पडलेला म्हणतो ना, एक सेटबॅक असेल त्यांच्यासाठी की आता आपण एकदम फुल फोर्समध्ये फुल थ्रॉटलने अभ्यास करत असू आणि नेमकं असं कळणं की आता परीक्षा अनिश्चित काळासाठी डिले झाल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला प्रेरणा मिळवायची असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत हे पुस्तक वाचलेलं नसेल तर नक्की मी रेकमेंड करेन की हे पुस्तक वाचा. कारण त्यातून तुम्हाला कळून जाईल की आपल्याला येणाऱ्या या खडतर वेळेची संधी म्हणून कशी, या संकटाचा संधी म्हणून कसं तुम्ही पाहू शकता त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारं हे पुस्तक आहे. तर आपण सुरुवात करूया. आता पुस्तकाबद्दल सांगायला लागते. याच्या सुरुवात होते ती बालपण, आणि मी असं मुद्दाम सांगते की अर्धा तासातच आपल्याला ते कव्हर करायचं आहे. साधारण 8 तासांचं 8-8.5 तासांचं हे पुस्तक ऑडिओ बुक आहे. आणि ते ऐकायला सांगायला मला फक्त 8च तास आहेत. त्यामुळे मी फार डिटेल्स, एकदम मायनर डिटेल्समध्ये नाही जाणार, पण मी त्यातल्या गोष्टी ज्या मला भावल्या त्या तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन.
तर बालपणामध्ये असताना त्यांना ग्रामीण जीवनाशी असलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कनेक्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला तिथलं ग्रामीण वातावरण किंवा ग्रामीण सुखस्थानं जे आपण म्हणतो की शेतामध्ये राहणं किंवा कुठल्या प्रकारच्या लोकांसोबत कसं खेळणं, म्हणजे मैदानी खेळ किंवा जे जनरल जे आपण आत्ता अजिबात अनुभवत नाही अशा गोष्टी ज्या घरी बसून मिळणारी जी सुख आहेत त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या ग्रामीण जीवनातल्या वर्णनावरून. त्याच्यासोबतच काही समस्यांवरही प्रकाश टाकलेला आहे. उदाहरणार्थ ग्रामीण लोकांमध्ये असलेला न्यूनगंड किंवा त्यांच्यामध्ये असणारा सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स ऑन द अदर हँड. सो याचं एक उदाहरण देते की न्यूनगंड म्हणजे सर्वात सोपी गोष्ट सांगायची म्हणजे सिम्पली त्यांनी स्वप्न पाहताना पण कचराई होते की आपल्याला हे जमेल की नाही, आपण फार म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास घेतोय की काय, अशी भीती वाटणारं असं हे जीवन तुम्ही जगत असता. जेव्हा ग्रामीण व्यक्ती शहरी भागात येणार असतो त्यांना खूप मोठ्या प्रमाणात न्यूनगंडाला सामोरं जायचं असतं, कारण सोबतचे वाढलेले जे लोक असतात त्यांच्या जडणघडणीमध्ये असलेला मॉडर्नाइज्ड जो अँगल आहे तो कुठेतरी मिसिंग असतो. तर ह्या न्यूनगंडाव्यतिरिक्त आपण फक्त ग्रामीण भागामध्ये जगलेलो आहोत, वाढलेलो आहोत, आपली भाषेचा हेल वेगळा आहे, आपली भाषा वेगळी आहे, हेही वेगळ्या प्रकारचे एकदम मायनर लेवलवरचे न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. तर त्याच्याबद्दल बालपणीच्या काळामध्ये सांगताना त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्यात. एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सचं उदाहरण सांगायचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये गोडे आणि नांगरे पाटील यांच्या भावकीमध्ये असणाऱ्या जे पॉवर स्ट्रगल आहे त्याचं वर्णन त्यांनी सुरुवातीला केलेलं आहे. आणि घराण्यामध्ये पहिलवानकी असल्यामुळे त्यांच्या स्वतःची शारीरिक क्षमताच खूप जास्त होती बालपणीपासून, त्यामुळे त्याच्या जोरावर एकदा विचार आला आणि एका म्हणजे शिक्षकांनी त्यांना जेव्हा कदम म्हणून एक मॅडम होत्या त्यांनी त्यांना त्यांच्या उद्दामपणावरती त्यांना सुनावलं होतं आणि ते लेखकांच्या मनाला खूप लागलं. आणि त्या लागलेल्या गोष्टीबद्दल त्यांना तेव्हा जाणवलं की आपल्याला हा सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता. आणि आता काही गोष्टी अशा घडत असतात आपल्या आयुष्यात की आपल्याला जाणवतं की या व्यक्तीचं तेवढं स्थान नाही आहे, पण त्यांनी जे म्हटलंय ते आपल्याला इतकं लागलंय की आपल्याला वाईट वाटतंय आणि त्या वाईट वाटण्याचं रागातही रूपांतर होतंय. तर अशा परिस्थितीमध्ये हे एखाद्याचं वाईट बोलणं आपल्याला कसं सकारात्मकरित्या आपल्यासाठी घेता येईल, की त्यातून प्रेरणा घेऊन झगडा करून कोणी अजून त्यांनाच टू प्रूव्ह युअर सेल्फ टू देम तुम्ही अजून जास्त प्रयत्न करता. तर तो एक फॅक्टर मला या प्रसंगातून जाणवला की आपल्याला घालून पाडून बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांनी हे म्हटलं आहे की मी त्यांना दाखवून देऊ शकेन की मी एवढा छान होईन की त्यांनाही जाणीव होईल की हे बोलायला नको होतं. त्याच्यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे अर्थातच आपण बरेचदा ऐकत असतो, म्हणजे आमच्या पिढीतल्या मुलांनी त्यांच्या आईवडिलांकडून ऐकलेलं असतं की आम्हाला शाळेत जाण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागायची, एवढे किलोमीटर चालत जायचं, एवढे किलोमीटर सायकलवरनं. आताच्या शहरी राहणाऱ्या मुलांना आपण खरंच सांगू शकत नाही, कारण आपण स्वतः पण बऱ्याच जणांनी रिक्षा लावल्या होत्या शाळेमध्ये जाण्यासाठी. तर आपलं खूप सुस्थितीत जीवन गेलेलं आहे. पण विश्वास नांगरे पाटलांचं जीवनाचा अनुभव सांगताना ते त्यांच्या शाळेत जाण्या येण्याचे, पुस्तकांचे, इतर गोष्टींमधनंही आलेल्या ज्या सोयीसुविधांचा जो अभाव आहे त्यांच्याबद्दलही ते सांगतात. आणि त्यातून सुद्धा ज्या सोयीसुविधा मिळायच्या त्या घरातल्या मुलांना अधिक दिल्या जायच्या, पण आपल्या घरातल्या मुलींना कमी दिल्या जायच्या, असा एक भाव होता. तोही त्यांनी सांगितला आहे. म्हणजे मुलगा व्हावा याकरता प्रयत्न करणाऱ्या अशा कुटुंबामध्ये जन्मले असल्याचं त्यांनी उल्लेख केला आहे. आणि मी समजू शकते की आत्ताच्या काळात बोलताना ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, पण हे घडतं सोसायटीमध्ये. सो आपण ते ॲक्सेप्ट करून त्याला कसं पुढे म्हणजे त्याला बदलू शकतो ह्याकडे विचार त्यांनी मांडलेले आहेत.
तर त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की दिवाळीमध्ये आम्हाला जेव्हा लाडू आम्हाला मुलांना मिळायचे पण ताईला नाही मिळायचं, तेव्हा आम्ही तिला चिडवायचो की तुला नाही मिळाला आम्हाला मिळाला आहे. पण त्यामागे आता ही जाणीव होते की आपल्या ताईला नाही देत नव्हते, तिला किती वाईट वाटत असेल आपण चिडवल्यानंतर. अर्थातच आपल्या बऱ्याच जणांना, तुमच्यापैकी काही नाहींना हे आपण रिलेट करू शकतो असे अनुभव आहेत. याच्या व्यतिरिक्त एकंदरीत स्त्रियांची जातीव्यवस्थेवरची स्थिती ग्रामीण भागातली याच्याबद्दलही हे पुस्तक भाष्य करतं. पण केवळ बालपणात न राहता आता ते जसजसे मोठे होत आहेत तेव्हा त्यांच्या विचारांची प्रगल्भता थोडी थोडी वाढत चालली आहे. त्याच्याबद्दल बोलत असताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर हे काय आपल्याला आवडत नाही आहे हे शिक्षण, हे जे जाणीव आहे, किंवा सायन्स नंतर इंजिनिअरिंगला जाणार हेही फिक्स असल्यासारखं होतं, पण तेही करायचं मन करणार नाही, ही जी एक भावना आहे त्याच्यातून त्यांनी आर्ट्सला ॲडमिशन घेतली आहे. तर असा एखादा निर्णय घेणं हे एखाद्या सुशिक्षित म्हणजे शिक्षणाबाबतीत सजग अशा घराण्यामध्ये सध्या फार कमी झालं आहे. अगदी घरोघरी डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आर्ट्सला जायचा निर्णय घ्यायचा हे एक तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय जमतं ते फॉलो करा, त्याच्यामध्ये तुम्ही फार चांगली प्रगती करू शकाल, हा एक विचार आपल्या आत्ताच्या विद्यार्थ्यांना देणारा असा हा मुद्दा आहे. अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी या काळातच म्हणजे आर्ट्सला ॲडमिशन घेण्याचं अजून एक कारण ठरलं ते म्हणजे भाषण ऐकलं होतं आणि त्या भाषणामध्ये मधून त्यांनी प्रेरणा घेतली की आपल्याला UPSC MPSCची परीक्षा द्यायची आणि एक ऑफिसर बनायचं आहे. तर हे स्वप्न सुमारे 12वीच्या आसपास त्यांनी जे मनी घेतलेलं आहे तिथपासून त्यांच्या UPSC MPSC परीक्षांच्या तयारीचा जो भाग सुरू होतो तो अत्यंत म्हणजे परीक्षार्थी म्हणून न बघता विद्यार्थी म्हणून बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हा बघितला म्हणजे अभ्यासला पाहिजे. हा जो जो पॅच आहे पुस्तकातला तो. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ह्या ऑफिसर बनण्याच्या स्वप्नाला वडील जरी पहिलवान असले तरीसुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. याचं कारण म्हणजे आपला मुलगा शिकावा, मोठा ऑफिसर व्हावा, त्याला शिक्षणाच्या बळावर जो मान मिळतो, जो सन्मान मिळतो तो मिळावा. आणि त्यांचे काकासुद्धा एक ऑफिसर होते, तर त्यांना सुटाबुटात घरी आलेलं पाहिलं होतं. ती एक इमेज होती, म्हणजे त्या डोळे दिपवणारी इमेज असते की ते कसे राहतात तसं आपण नाही राहू शकत. हा एक न्यूनगंड त्यांच्या वडिलांच्या मनातला होता जो त्यांना त्यांच्या मुलामध्ये द्यायचा नव्हता. तर तेही एक कारण ठरलं. त्यांनी BA MA केलेलं आहे आणि इतिहासाचा विषय निवडला होता. इतिहासाची मूळची आवड असणं हे त्यांचं एक म्हणू शकतो आपण की एक म्हणजे त्यांच्यासाठी ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ठरलेली असणार नक्कीच. त्यांनी कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये येणाऱ्या म्हणजे त्यांच्या परीक्षांचा जो अभ्यासाचा काळ होता, म्हणजे जवळपास 12 तास अभ्यास करायचा, सकाळी 4 तास, दुपारी 4 तास, संध्याकाळी 4 तास अशी विभागणी करायची. सकाळच्या वेळेमध्ये जे आपलं अगदीच कधी न अभ्यासलेलं किंवा अवघड वाटणारे असे जे सब्जेक्ट्स असतील त्याला हात घालायचा. दुपारी थोडंसं झोपायला होतं किंवा थोडं कंटाळा आलेला असतो वाचण्याचा, त्यावेळेला आपल्याला ऑलरेडी त्यातल्या त्यात येतं आहे अशा कुठल्या तरी विषयाची उजळणी करण्यासाठी तो वेळ निवडावा आणि संध्याकाळी परत काहीतरी फ्रेश वाचन करता यावं यासाठी ते डेडिकेटेड असावे. असे 12 तासांचं अभ्यासाचं विभाजन याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ह्याच्यात मी थोडीशी महाविद्यालय आणि परीक्षेचा अभ्यास या 2 पातळ्यांवरती पुढे मागे जाणार आहे, कारण आपल्याकडे तेवढ्या वेळेत कव्हर करायचं आहे. तर महाविद्यालयामध्ये असताना ह्या 12 तासांमध्ये आपल्याला अभ्यास फिट करायचा आहे, पण त्याला एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की तो अभ्यास फिट करत असताना महाविद्यालयीन काळातली किंवा अडोलसंट एजमधली जी आकर्षणाची स्थळं आहेत, उदाहरणार्थ कोएड शाळेमध्ये कोएड कॉलेजमध्ये असणाऱ्या म्हणजे मुलींबद्दलचं आकर्षण म्हणा किंवा इंग्रजी बोलण्यासाठीचं स्ट्रगल म्हणा
किंवा आपल्यासोबतच्या विद्यार्थ्यांसोबत असलेलंच त्यांचं म्हणजे त्यांची चढाओढ, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. बरेचसे अनुभव असे की जे आपण स्वतःच्या कॉलेजमध्ये सुद्धा अनुभवलेले असतील, त्यामुळे त्याला वाचता वाचता प्रचिती येईल. एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की काही लोकांना हे जे आत्ताच्या मुलांना अगदी हातीतोंडी मिळणारी ज्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे थर्ड वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत आत्ताच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे, ते अगदीच म्हणजे असे नाही आहेत की हे काय यांना प्रॉब्लेम्स आहे, ह्याचे कसे असू शकतात असं म्हणण्यासारखे नाही आहेत. हे सुद्धा या प्रॉब्लेम्सचाही निर्मिती होऊ शकते, पण ते प्रत्येकाच्या कॉन्टेक्स्टवरती डिपेंडंट प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल हे ग्रामीण भागात आल्यामुळे यांना इंग्रजीशी आलेला स्ट्रगल हा एक न्यूनगंडाचा प्रॉब्लेम होता, किंवा मुलींशी कसं बोलायचं, आपल्याला बोलायला जमेल की नाही हा एक मुद्दा होता, किंवा आपला अभ्यास करत असताना अभ्यासासाठी असणाऱ्या सुखसोयींचा अभाव, म्हणजे राहायला जागा मिळणं योग्य ठिकाणी, SIA सारख्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी म्हणून अनुकूल ठिकाणी मुंबईत जागा मिळणं, असे प्रश्न जे आहेत ते त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये असलेले आहेत. पण त्याला त्यांनी जी उत्तरं शोधली, उदाहरणार्थ त्यांनी हे परीक्षेला सामोरं जात असताना आपण परीक्षा क्रॅक करायची तरच आपण मांसाहार करू, परत नाही तर करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. म्हणजे एखाद्या नॉनव्हेज प्रेमीसाठी ती कठीणच गोष्ट आहे की आपल्याला आवडती गोष्ट आहे ती सोडून द्यायची. तर म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला फेस करत असलेल्या प्रॉब्लेमला कशी त्या प्रॉब्लेमवरती मात करण्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी काय काय लावू शकता, त्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी या पुस्तकामधनं वाचायला मिळतात. एखाद्या म्हणजे आकर्षणाच्या वेळी, म्हणजे उदाहरणार्थ व्यसनांचं आकर्षण असेल, किंवा एखाद्या आपण अभ्यास करू नये आणि इतर लोक कसे एन्जॉय करतायत आपल्या वयाचे ते करावं, असं जे एक मनामध्ये येऊन जात असतं त्याला मुरड घालायची, त्या इच्छांना मुरड घालायची आणि आपल्या फ्युचरकडे फोकस करून प्रयत्न करायचे. हे जे एक दृढ निश्चयाचं महत्त्व आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कसं फायदा देणार आहे हे सांगणारं असं हे म्हणजे हा जो परीक्षांच्या काळातला स्ट्रगल आहे तो आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आत्ता UPSC MPSC परीक्षांची किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करतात, आता उदाहरणार्थ मी स्वतः पण एका स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रिपेअर करते आणि असं होत नाही आपल्याला बऱ्याचदा की यश एकदम पहिल्याच अटेम्प्टला तुम्हाला मिळून जाईल, फार क्वचित असं होतं. तर बरेचदा अपयशी यशाची पहिली, दुसरी, तिसरी अशी पायरी आपल्याला मिळतच राहते आणि मग नैराश्याचं एक वातावरण निर्माण होतं. आत्ताच्या घडीमध्ये आपण जे घरी बसून आहोत त्या सगळ्यांना हे नैराश्य, हा रिकामटेकडेपणा किंवा हे वैफल्य हे फार प्रकर्षाने जाणवत असेल, आणि त्या वेळेमध्ये आपण स्वतःला मानसिकरित्या कसं सबळ बनवायचं आहे, आपण स्वतःला सांगत राहायचं आहे की हा जो वेळ आहे हा मला सकारात्मकरित्या वापरात आणायचा आहे, मला तो वाया नाही घालवू द्यायचा आहे. किंवा आज जर मी परीक्षेचा एवढा अभ्यास करायचा हे ठरवलं आहे तर मग तो व्हायलाच पाहिजे. किंवा ही परीक्षा मला एवढी चॅलेंजिंग जाण्यामागची कारणं काय असू शकतील, म्हणजे कदाचित यांनी सांगितलेल्या विश्वास नांगरे पाटीलांनी सांगितलेल्या एका अनुभवामध्ये असं आहे की त्यांचे पहिल्या परीक्षांमध्ये MPSC UPSC दोन्हीकडे त्यांना सिलेक्शनच झालं नाही, पण त्यावेळेला आलेले अनुभव, त्यावेळेला इंटरव्ह्यूचा आलेला अनुभव असेल किंवा परीक्षेमध्ये काय लिहायचं याचा जो अनुभव आहे त्याचा त्यांना पुढच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप महत्त्वाची ती पायरी ठरली. कारण त्यांना आयडिया आली की आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, आपण कुठे कमी पडतोय, आपल्याला किती अजून अभ्यास करण्याची गरज आहे, किंवा एवढ्या लोकांमध्ये लाखो मुलं भारतातली ज्या परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यामध्ये असं काय आहे की जे आपल्यामध्ये अजून आलेलं नाही आहे, ते मिळवण्यासाठी म्हणून जो एक फोकस असतो तो तुम्हाला अपयशातून मिळत असतो. तर हा जो अपयशाचा किंवा नैराश्याचा पॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःला सांगण्यासाठी खूप
जास्त सकारात्मकता मिळवण्यासाठी या पुस्तकातला बराचसा भाग आहे की जो आपल्याला मदत करणार आहे. आणि तसं म्हटलं तर हे जरी चरित्रात्मक पुस्तक असलं तरी मी तर म्हणेन की हे एक प्रकारे सेल्फ हेल्प बुक आहे. इट्स नॉट ओन्ली सेल्फ हेल्प, तुम्ही इतरांनाही हेल्प करू शकता. कारण आज आपल्या घरामध्ये बसण्याची वेळ आहे, बाहेरच्या कुठल्याही साधनांची उपलब्धता नाही आहे. कितीतरी व्यसनाधीन व्यक्ती असतील की जे खूप स्ट्रगल करत असतील त्यांच्या व्यसनावर मात करण्यासाठी. आणि अशा व्यक्तींसोबत कोडिपेंडंटली जगणारे, घरी राहणारे जे लोक आहेत तेही त्यांच्या स्ट्रगलमध्ये खूप फेस करत असतील. तर त्यांनासुद्धा हे रिलेटेबल आहे की तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता एखाद्या व्यक्तीला जो स्वतः प्रॉब्लेम्सना फेस करतोय. या व्यतिरिक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट पुस्तकामध्ये ती म्हणजे यांना आर माधवन यांचा कॉलेजचा सवंगडी होता आणि जस्ट अ मिनिट नावाची एक इम्प्रॉम्प्टू 1 मिनिटभर बोलण्याची वक्तृत्वाची इंग्रजीतनं वक्तृत्वाची स्पर्धा होती. तर अशा ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आपल्या कॉलेज जीवनात आपण अनुभवल्यात त्याच्यामधून आपण पुढच्या आयुष्यासाठी कसे तयार होत असतो. म्हणजे एकदा तुम्ही कॉलेजियन जीवनामध्ये पर्यंत जे आपण शिकत असतो ना, जे आत्मसात करत असतो, वक्तृत्व म्हणा, पब्लिक स्पीकिंग म्हणा किंवा आपले मुद्दे लेखनाचे असेल किंवा एखाद्याचं गायन कला असेल, म्हणजे कुठलाही कला किंवा त्यांचे गुण यांना विकसित करण्याचा हा जो काळ आहे. आणि त्यावेळेला मिळणारं आपल्याला कानावर जरी पडणं किंवा एखाद्या गोष्ट अनुभव घेणं, त्या गोष्टींचा आपल्या जीवनात आपल्याला किती उपयोग होत असतो हे रिअलाईज होईल जसं तुम्ही ऐकत जाल, हे पुस्तक ऐकत किंवा वाचत जाल. याच्यातला शेवटच्या भागाकडे येऊया आता, आपल्याकडे थोडाच वेळ. तर त्याच्यामध्ये त्यांनी फायनली जी परीक्षा उत्तीर्ण झाले त्या परीक्षेच्या दिव्याबद्दल खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. अगदी कुठला प्रश्न आला होता, कुठला निबंध लिहिला होता, त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर देताना सुरुवातीलाच त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये द्या प्लीज. आणि अशा वेळेला इंग्लिशमध्ये स्वतःची ओळख खडाखडा त्यांनी म्हणून दाखवली होती. आणि परीक्षक इम्प्रेस झाले की वा तुम्ही तर खूप छान फ्लुएंटली यू आर स्पीकिंग इंग्लिश असं म्हणाले. पण त्यांच्या मनातले हे भावना होती की अहो हे तर मी सगळं पाठ करून आलोय, पण आता पुढे तुम्ही काय विचारणार आहात ते कसं उत्तर, त्याची उत्तरं कशी देऊ. तर ते एक म्हणतो ना आपण, आपल्यालाही जाणवतं जेव्हा आपण कुठल्या तरी परभाषीय कम्युनिकेशनच्या माध्यमातून बोलायला जात असतो तेव्हा मी आत्तापर्यंत पाठ करून आलेलं बोलले, पण आता पुढे मी काय करणार, हा जो एक मुद्दा आहे तो इंटरेस्टिंग आहे. खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. बॉलिवूडचे खूप डायलॉग्स आहेत की ज्याच्यातून प्रेरणा मिळू शकते. आणि विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं की मी असे जे आवडलेले डायलॉग्स आहेत किंवा आवडलेले कोट्स आहेत ते माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचो आणि जेव्हा केव्हा अशा नैराश्याची वेळ यायची तेव्हा ते ऐकायचो, वाचायचो. त्यामुळे मला प्रेरणा मिळायची. तर अर्थातच आता आपला हा श्रोतावर्ग सगळा वाचकांचा आहे, त्यामुळे मला नक्की खात्री आहे की तुम्ही पण खूप सारे असे कोट्स तुमच्यासाठी निवडून ठेवले असतील. तर ते तुम्ही प्रेरणा घेण्यासाठी म्हणून नक्की ऐकत असाल. तर परीक्षेमध्ये निबंधात्मक लिहिताना आणि उत्तरं देताना सुद्धा कुठल्या तरी पूर्वी ऐकलेल्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावरती पडलेला असतो. किंवा आपण पाठ केलेलं एखादं व्याख्यान असेल किंवा एखादा पॅरेग्राफ असेल जो मॉडिफाय करून कसा लिहिता येईल याचं एक सुंदर उदाहरण दिलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की एक मी पंतप्रधान झालो तर हा निबंध लिहित असताना त्यांनी आधी वाचलेल्या एका निबंधामध्ये इन्स्टेड ऑफ नागरिक शब्द वापरला प्राईम मिनिस्टर. तर तो अगदी निबंधाची सुरुवातच इतकी प्रभावी झाली, कारण मी पंतप्रधान झालो तर मी काय करीन याच्यापेक्षा माझा देशाला मोटिवेट करण्यासाठी माझ्यामध्ये काय गुण असतील ह्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. तर म्हणजे यातून म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट मला स्वतःची लक्षात आली की आपण कुठेही वाचलेली कुठलीही गोष्ट ही आपल्याला खूप मदतनीस राहणार आहे. त्यामुळे पुस्तकांची साथ कधीच सोडू नका. कारण वाचन किंवा तुम्ही जर तुम्हाला ऐकण्याची आवड असेल तर एखादं उत्कृष्ट ऐकण्याचं साधन
हे खूप इम्पॉर्टंट असतं आपल्याला आपल्या जडणघडणीसाठी. तर असं सुसंस्कृत नागरिक घडवणारं असं पुस्तक आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांचं एक इंटरेस्टिंग गोष्ट, आता खूपच वेळ कमी राहिलेला आहे, मी एकदम थोडक्यात सांगते की नुसतंच IPS अधिकारी म्हणून नव्हे तर एक फिटनेस आयकॉन म्हणून पण त्यांच्याकडे आपण आजची तरुणाई बघत असते. तर त्याच्याबद्दल सांगताना त्यांनी त्यांच्या हाफ मॅरेथॉन च्या एक्सपिरियन्सबद्दल सांगितले की आदल्या दिवशी उमंगचा कार्यक्रम 8 तास उभं राहून व्यवस्था करायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पळायला जायचं. आणि या मॅरेथॉनमध्ये त्यांचं ध्येय होतं की 2 तासांमध्ये आपल्याला मॅरेथॉन कंप्लीट करायची आहे, हाफ मॅरेथॉन कंप्लीट करायची आहे. हाफ मॅरेथॉन असते 21.6 किलोमीटरचे आय गेस. आणि एवढे किलोमीटर एका वेळेला पळणं हे खूपच दिव्याचं आहे. आणि त्यावेळेला आपला आर्मीच्या आलेल्या जवानांसोबत त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण करताना पॅचमध्ये त्यांना ते होते सोबत. तर ती पूर्ण करताना 2 तासांचं जे गणित त्यांनी साधलंय त्याच्याबद्दल त्यांनी एक प्रेरणादायी त्यांचा हा 2 तासांचा प्रवास तोही वाचनीय आहे. आणि अर्थातच आताही ते अनेकदा आपल्याला मॅरेथॉन्सच्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रोत्साहनाला आत्ताही मिळवू शकतो, त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळवू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित केली आहे ती म्हणजे स्त्रियांची सुरक्षितता. तर तिच्याबद्दल सांगताना मला एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की त्यांनी इवन या पुस्तकामध्येच असा भाव आहे की सगळे प्रॉब्लेम्स नाही सांगितलेत, त्याच्यावरती सोल्युशन्स सांगितलेत. फॉर एक्झाम्पल स्त्रियांच्या सुरक्षिततेचा अभाव किंवा कसे अत्याचार स्त्रियांवरती, कुठल्या अधम पद्धतीचे अत्याचार होऊ शकतात ह्याच्या व्यतिरिक्त हे नुसतं अधोरेखित केलेलं नाही आहे, तर त्याच्या सोबतीने मुलींनी काय काळजी घ्यायला हवी किंवा लोकांनी आपल्या मुलींना कसं वाढवायला हवं, स्त्रियांना काही म्हणजे म्हणतो ना आपण जे संरक्षणाचे क्लुप्त्या असतात एकदम अर्जंट बेसिसवरती, त्या काही काही सांगितलेल्या आहेत. पण ते सांगताना त्यांनी हे नक्की म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अलर्टनेस इज बेटर दॅन तुमच्या ॲक्शन. तर त्याकडेही म्हणजे हे एकमेव पुस्तक असं दिसतंय की ज्याच्यामध्ये नुसताच तुम्हाला काय त्रास आहे हे न सांगता त्याच्यावरती एक इलाज सांगितलाय. आणि हे एका पोलीस अधिकाऱ्याकडनं आल्यामुळे त्याबद्दलचा विश्वास जास्तच चांगला आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो. तर अजून असं एक एक्झाम्पल सांगायचं म्हणजे त्यांच्या हॉस्टेलच्या बाहेर असणाऱ्या वेश्या व्यवसाय चालायचा, तर त्याच्यावरती आपण जेव्हा अधिकारी म्हणून येऊ त्यावेळेला आपण काय कारवाई करू शकतो हे लक्षात ठेवून त्यांनी अधिकार पदावरती आल्यानंतर तो व्यवसाय तिथे थांबवण्याचं कार्य केलेलं आहे. तर म्हणजे दिस इज अ पर्सन हू थिंक्स नॉट ओनली अबाउट द इश्यूज विथ द सोसायटी बट कम्स अप विथ द सोल्युशन्स फॉर इट अँड ॲक्ट्स ऑन इट. तर आत्ता आपण खूप बघतो की फेसबुक ॲक्टिव्हिस्ट, व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिस्ट खूप वाढलेले आहेत आत्ताच्या काळामध्ये. तर अर्थातच आपल्याला सकारात्मक विचारांची गरज आहे. आपल्याला केवळ विरोधांची किंवा आपल्या भारताच्या परिस्थितीतल्या मागासलेपणाची अधोरेखित करणं, परिस्थिती अधोरेखित करणं गरजेचं नाही आहे. काहीतरी पॉझिटिव्ह एकमेकांना सांगणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे वागणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे नुसतंच पोस्ट टाकली की आपलं काम झालं असा विचार न करता आपण ह्यासाठी, ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करू शकतो हे लोकांनी या पुस्तकातल्या माध्यमातून घ्यायला हवं की ह्या व्यक्तीने करून दाखवलेलं आणि ते बोलत आहेत. त्याच्याशिवाय एक शेवटचा अनुभव मी सांगते की त्यांनी जो म्हटलेला आहे ताजमध्ये 2008 साली झालेल्या 26/11च्या नाट्यामध्ये टेररिझमच्या हल्ल्यामध्ये यांचा खूप मोठा भाग आहे. त्याच्याबद्दल त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही, राष्ट्रपती मेडलही मिळालेलं आहे. गॅलेंट्री अवॉर्ड जो आहे तो मिळाला आहे. तर त्या प्रसंगाचं वर्णन त्यांनी जे केलं आहे ते आपल्याला अगदी अंगावर काटा आणणार आहे. तर
अर्थातच आता सध्या आपण सगळेजण ऑनलाईन मीडियममधनं वेबसिरीजमधनं ह्या स्टेट ऑफ सीज वगैरे बघितलं असेल कोणी तर तुम्हाला अनुभव असेल की ते बघतानाही आपल्याला डेंजर आहे खूप असं जाणवत असतं. पण त्यावेळेला पोलिसांची मुंबई पोलिसांची काय परिस्थिती झाली असेल याचा अनुभव आपण दृश्य माध्यमातून घेतो. पण ॲक्च्युली तिथे असणाऱ्या व्यक्तीने जे वर्णन केलं आहे ते वाचायला तुम्हाला नक्कीच थरार तो जास्त जाणवेल. या पलीकडे या पुस्तकामध्ये खूप कोट्स, खूप छान छान इतरांची खूप छान छान वाक्य आणि स्वतः त्यांची खूप छान छान वाक्य तुम्हाला वाचायला मिळतील जी नक्की साठवणीत ठेवणारी असतील. त्यामुळे मी हा क्वारंटाईन संपल्यानंतर हे पुस्तक नक्की विकत घेणार आहे, कारण ते संग्राह्य पुस्तक आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते ऑडिओ बुकमधून मी वाचलं आहे आणि ते त्यांच्या आवाजामध्ये त्या ढंगामध्ये वाचताना मला एकदम त्या म्हणजे आपण म्हणतो ना आपण इथपर्यंत आलो आहे तर त्यांच्यामध्ये आपण इथंपर्यंत आलो आहे तर तो जो फरक आहे तो त्या पद्धतीच्या फरकामध्ये वाचायलाही खूप इंटरेस्टिंग वाटला. तुम्हाला सर्वांना ह्या क्वारंटीनच्या काळामध्ये त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रेरणा घ्यायची असेल, मिळवायची असेल तर स्टोरीटेल ॲपवरती तो हे पुस्तक अवेलेबल आहेच. आणि शिवाय तुम्ही कुठूनही सोर्सेसमधनं मिळवू शकत असाल तर मग नक्की मिळवा. तुम्हाला हे पुस्तक ऑलरेडी तुमचं वाचून झालं असेल आणि आपल्या या टॉकमध्ये ते कव्हर करता आलं नसेल तर त्याच्यातले आवडलेले मुद्दे, भावलेले मुद्दे नक्की आपल्या या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. म्हणजे जे नंतर आपला व्हिडिओ बघतात लाईव्ह जॉईन न होता त्यांनासुद्धा ते मुद्दे ऐकून वाचून छान वाटेल. त्याशिवाय जर असे सेशन्स तुम्हालाही करण्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा आमच्या शब्दांगणच्या ग्रुपला जॉईन करायचं असेल तर मग नक्की आमच्या आम्हाला आमच्या पेजवरती मेसेज करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपले शब्दांगणचं सत्र आपल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा आपण चालू ठेवूया. धन्यवाद.